ते आपल्याला त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील. हालेलुया! बोलो यीशु मसीह की! अरे बोलो यीशु मसीह की! की दुनिया में चर्चा है, त्याची दुनियामध्ये चर्चा चालते. हालेलुया! 2 मिनिटं गीत गाऊ शकतो. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया! धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. सगळेजण धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया! राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया! राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. गौरव येशूला, गौरव गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. पाठीमागचे हालेलुया! राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभूला गौरव येशूला. हालेलुया! राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव येशूला. धन्यवाद सर्वांना. आमचा प्रभू महान आहे, सर्वशक्तिमान आहे. हालेलुया! त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची आम्ही आराधना करणारी, त्याची आम्ही सर्वजण मुली आहोत. हालेलुया! या ठिकाणी आम्ही काही विषयासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं. मला पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसचे पदाधिकारी लोकांचं मी आदर करतो. तसंच प्रार्थनेचे इतर पास्टर मंडळी यांचे देखील मी अतिपूर्ण मनपूर्ण आभार आहे. आज जो मुद्दा आहे, विषय आहे, हा गंभीर असा विषय आहे. आज जर हा विषय आम्ही जर हाताळला नाही तर यापुढे आम्हाला रडावं लागेल. गेली 23 वर्ष झालं मी सेवा करत आहे, मला माहिती आहे काय आहे काय नाही. तर या ठिकाणी विषय आहे की जिल्ह्यात सर्व ठिकाणच्या प्रार्थना व भावभक्तीने ज्ञान प्रबोधन, व्यसनमुक्ती प्रबोधन तसेच शांती प्रबोधन करणाऱ्या प्रार्थना सुरळीत चालू असाव्यात. आमच्यावर जेव्हा प्रार्थनेवर हल्ला होतो तेव्हा आम्ही काय करतो, आम्ही गप्प बसतो. दुसरे लोक गप्प बसतात, त्याच्यावर झालंय ना आम्ही गप्प बसू. आम्ही गप्प बसतो म्हणून या ठिकाणी काही गावगुंड आहेत, समाजकंटक आहेत, ते आमचा फायदा घेतात. आता विषय असा आहे की ते तुम्हाला विरोध का करतायत, ते तुम्हाला विरोध का करतायत तुम्हाला माहिती आहे. सांगतो मी तुम्हाला, ते तुम्हाला विरोध कशाला करतायत. तुम्ही त्यांच्यासारखे वागत नाही म्हणून. हालेलुया! तुम्ही जर त्यांच्यासारखे वागलेत तर ते तुम्हाला कधी विरोध नाही घालणार. पहिला आम्ही दारू पित होतो, खोटं बोलत होतो, चोरे लबाडे करत होतो. ही काय माझे भाऊ आहेत, हे काय आज मारामारी करू शकत नाही. अरे ख्रिस्ताच्या वचनामुळे आमचे हात बांधले गेलेले आहेत. आम्ही जेवढे पैसे दारूला संपवत होतो, जेवढे पैसे नाचायला संपवत होतो, तेच पैशात आमच्या घरात येतात. आमच्या घरात गाडी, घोडं आणि रेशन येतं. याच्याने आमचा संसार चालतो. हे गावातील समाजकंटकांना भावतं, त्यांना आवडत नाही म्हणून ते तुमच्यावर विरोध करतात. आणि जे वरती बसलेले लोक आहेत ते लोक काय करतात तुम्हाला माहिती आहे, तुमची मजा घेत आहेत. त्यांना पुढाकार करून त्यांना पुढे पाठवतात आणि तुम्हाला मारायला सांगतात. का? तुम्ही परत येऊन दारू प्यायची. किती काही झालं तरी आम्ही येशूला सोडणार नाही. किती काही झालं तरी आम्ही येशूला सोडणार नाही. कारण येशूने आमचा धर्म नाही, आमचं जीवन बदलवलंय. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. काही ठिकाणवर हल्ले होत आहेत. प्रत्येक काही बहिणींना भावांना माहिती आहे, ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले, ज्या ज्या ठिकाणी मारहाण झाली, त्या पोलीस स्टेशनला मी पोहोचलोय. त्या ठिकाणी जाऊन त्या साहेबांशी बोलणं केलं. काय जे जीवन जगायचं आहे, भारताचं संविधानाचं डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जे आहे ते संविधान फक्त त्यांच्यासाठीच आहे का? आमच्यासाठी नाही का? आमच्यावर अत्याचार अन्याय होतो तेव्हा हे पोलीस वर्ग, हे लोक गपचूप बसतात. आणि जेव्हा त्यांच्याबद्दल आम्ही काय करायला जातो, हा नियम, हा आर्टिकल, हे अलग अलग प्रकारचे आम्हाला नियम दाखवतात. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, आज
आज या काँग्रेस पक्षाचं तसंच इतर भावांनी ज्यांनी या ठिकाणी मला आमंत्रण केलं त्यांचं मी मनपूर्वक आभार आहे. तसंच कुठेही तुमच्या प्रार्थनेवर आज बऱ्याचशा ठिकाणी प्रार्थना बंद करण्याच्या ज्या नोटीस आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, कृपा करून मी तुम्हाला सांगतो, थांबू नका. आज या सरकारने बऱ्याचशा ठिकाणी वाईट गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे, परंतु आम्ही त्या वाईटामधून आलेले आहोत. आम्हाला परत वाईट बनवू नका. येशूने आमचं जीवन परिवर्तन केलंय, आमचा धर्म परिवर्तन केला. धर्म परिवर्तन कधीच होत नाही भावांनो, त्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात, पण या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी होतात. म्हणून या ठिकाणी बऱ्याचशा स्त्रिया आहेत, त्या लोकांना मी सांगतो, माझा विषय हा आहे की स्त्रियांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. महिला पालघर जिल्हा संघर्ष समिती यासाठी तुम्हाला सहकार्य करणार, आणि जेव्हा स्त्रियांवर अलग अलग प्रकारचे अन्याय अत्याचार होतात तसेच काँग्रेसचे अधिकारी लोक देखील आम्हाला सहकार्य करतील. परंतु तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी तुम्ही कायदेशीर आम्हाला जे करायचं आहे, आणि खरोखर या काँग्रेस पक्षाने आमची दाद घेतली आणि आमचे काही विचार ते मांडण्यासाठी आम्हाला शिष्टमंडळ आमचं गेलेलं आहे. तसंच कधीही काही प्रार्थनेवाल्या लोकांच्या बद्दल कुठेही काय होतं तेव्हा आपल्या पास्टर वर्गाला कळवा आणि संघर्ष व्हा, संघटित व्हा, शिका आणि पुढे वळा. हे मोठे लोक जे झाले त्यांचं काय नियम आहे तुम्हाला माहिती आहे. हे मोठ्या लोकांचं हे मत आहे की ही माणसं गोरगरीब, मी आदिवासी बोलू शकत नाही, आदिवासी नाहीत आम्ही, परंतु जी गोरगरीब लोक आहेत ही लोक शिकली नाही पाहिजेत. ही लोक शिकली तर उद्याला मंत्रीपद बनतील, यांचं शिकले तर हे मंत्री बनतील. हे जर मंत्री बनले, जर याच्यातला कोणी गरीबातला आदिवासी माणूस जर मंत्री बनला तर मंत्रीची पोरं कुठे जातील? गाईडवर डोरावर जातील. म्हणून त्यांना भीती आहे. म्हणून त्या ठिकाणी ते आमच्याकडे जे आम्ही प्रार्थना करतो, शिस्तीने चालतो, हे बिघडवण्याचं काम करतात. अशा प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो काँग्रेस पक्षाचे अधिकारी आम्हाला जे मदत करतायत त्यांना आम्हाला मनापासून सहकार्य करणं गरजेचं आहे. हालेलुया. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.